संदर्भात अद्यापही स्पष्ट झालेलं नाही. खरं तर 10 वर्षाने स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका येत असल्यामुळे कार्यकर्त्यामध्ये एक लोकप्रतिनिधी होण्याच्या बाबतीचं एक उत्साह तुम्हाला दिसून आलेला आहे. 1,000-1,500 फॉर्म भारतीय जनता पार्टीकडे आलेले आहे. जी जनमानसामध्ये कमळाच्या बाबतीत भारतीय जनता बाबतीची विश्वासार्हता निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे निश्चितच खऱ्या अर्थाने भारतीय जनता पार्टीच्या कॅप्टन असणारे देवेंद्रजी फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचे पीच कमळ या भूमिकेतून खऱ्या अर्थाने ही लढाई येणाऱ्या काळात होणार आहे आणि त्यामुळे निश्चितच एक हिंदू हा आमचा नेहमीचाच आहे अजेंडा तो चांगल्या पद्धतीने आम्ही राबवणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आम्ही हिंदूचं मतविभाजन होऊ नये म्हणून प्राबल्य असणारे आमचे भारतीय जनता पार्टीचे प्राबल्य असणारे वार्ड आणि प्राबल्य असणारे उमेदवार यांच्यावर अन्याय झाला तरी चालेल पण हिंदूचं मत विभागणी होऊ नये याकरता आम्ही महायुती. मुस्लिम भागांमध्ये तुम्ही उमेदवार देणार आहात का? एक आणि दुसरं म्हणजे मुस्लिम उमेदवार देणार आहात का? हे बघा, जो राष्ट्रीय धारावर संस्कृतीत आहे तो मुस्लिम असला तरी चालेल पण जो आमच्या अजेंडामध्ये बसतो हिंदुत्वाच्या त्याला आम्ही उमेदवारी देऊ शकतो कारण जो हिंदुत्वाच्या अजेंड्याला घेऊन चालणार आहे तो आमचा उमेदवार. आज तोडगा निघेल का? काय वाटतं? बैठकांवर बैठका सुरू झाल्या. निश्चित सांगितलं ना आम्ही आमचे प्राबल्य असणारे वार्ड ज्यांच्यात आमचं प्राबल्य आहे जे आमचे प्राबल्य असलेले उमेदवार त्यांच्यावर अन्याय झाला तरी चालेल पण हिंदू मतांमध्ये विभागणी होऊ नये म्हणून महायुती ही आम्ही करण्याच्या भूमिकेत आहोत आणि निश्चितपणे करू असं भकीत आज तरी आहे. नमतं झालंय का थोडं भाजप? कारण आधीची आक्रमक भूमिका आणि त्यानंतर 50-50 नंतर कुठं त्यांना हे बघा एकूणच हिंदुत्वाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी ही आक्रमक आहे. निश्चितमध्ये जनमानसाच्या डोक्यामध्ये कमळ आहे आणि ते आम्ही विचार करतो की सगळे कमळावर ज्या विश्वासार्हता निर्माण झाली कमळ हे पीच आहे आणि त्यामुळे निश्चितपणे त्याही गोष्टीचा विचार करावा लागतो आणि म्हणून थोडंफार मागं पुढं होतंय. निश्चितपणे आम्ही त्या भूमिकेतून चाललोय युती होण्याच्या भूमिकेतून आम्ही चाललो. ओके, धन्यवाद.